घोंगडी गँगचा धुमाकूळ. ओय 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 आई ग आ आ आ आ आ आ आ आ थांबा, मी साहेबांना बोलतो, गोंधळ करू नका. साहेबांना बोलवतो. हो, बोलवतो साहेबांना. काय गोंधळ आहे? एक मिनिट, काय गोंधळ लावलाय? एकेकाने काय ते सांगा. अहो बघा ना साहेब, किती लागलंय त्यांना. त्या घोंगडीवाला चोराने लुटलं मला. अहो, माझ्या बायकोला बेशुद्ध करून माझ्या घरात चोरी केली त्यांनी. अहो माझे दागिने तर गेलेच, तेवढं नुकसान झालंय आमचं, आणि आमचा जीवही गेला असता तर. साहेब काहीतरी करा ना साहेब. हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी आणि एक एक करून स्टेटमेंट द्या. तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही इथे आहोत. आमचे 100% प्रयत्न सुरू आहेत. बरं, तुमच्यापैकी कोणी त्यांचं वर्णन करू शकेल? अहो, कसं वर्णन करणार साहेब? त्यांचे चेहरे बांधलेले होते कपड्यांनी आणि अख्खा शरीरभर गोंगडी त्यांनी घेतलेली होती. अहो साहेब, खरंच आम्ही त्यांचे चेहरे पाहिलेलेच नाहीयेत. कांबळे, एक काम करा, आपल्या स्केच आर्टिस्टला बोलून घ्या आणि जे काय वर्णन यांच्याकडून मिळेल तसं स्केच बनवून घ्या त्यांच्याकडे. हां, हो सर. या घोंगडीवाल्यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. वृश्चिक, प्रवासाचे योग येतील. धनु, कामात सफलता मिळेल. मकर, जिभेवर ताबा ठेवा. म्हणाली तुझ्यासाठी आहे, जिभेवर ताबा ठेवा. आला का पेपर? अरे मला दे. अरे काय अरे मला, मी वेडा आहे का? मला पण वाचायचं. इकडे दे. आंघोळ केली तुम्ही? त्याचा काय संबंध आहे? ताज्या बातम्या ताज्या आंघोळी नंतर गप्पा बस, इकडे दे. पुरवणी तरी दे ना. हे फाडाल पेपर. दोघं वाच. मॅडम, काय ए चहा घ्या. शेटो माझं पण आला. हे असं असते तू तुमचं. जाऊन कंडाचा गैरवापर करणारा सत्ता स्तुती नका. शिड्र, ही बातमी बघा. घोंगडी गँगचा धुमाकूळ. घोंगडी पांघरून लुटमार करणारी टोळी सक्रिय. सूत्रांच्या माहितीनुसार गेले अनेक दिवस घोंगडी पांघरून लोकांची लुटमार करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. ही टोळी निर्जन रस्त्यावरती लोकांना धाक दाखवून लुटमार करते आणि कोणी विरोध केल्यास त्यांना जखमी करून व बांधून ठेवून पसारवते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ते रस्त्यावर फिरण्यास घाबरत आहेत. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांचे चोख प्रयत्न चालू असून लवकरच त्यांचा बंदोबस्त करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिले. बापरे, अब जरा न्यूज लाव ग.
दिवसात घोंगडी गँगने सफाळा, पालघर, केळवे भागातील रहिवाशांना त्रस्त केले. ते लोकांना मारहाण करून, धाक दाखवून, जखमी करून वस्तू लुटून घेऊन जातात. त्यातल्या काही दुर्दैवी लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया अगदी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. मी सफाळ्यातच राहतो. रात्री कामावरून येताना उशीर झाला तर रात्री 2 घोंगडी घातलेली माणसं त्यांनी मला धक्का मारला. मी असा पडलो. तर पायात असलेली त्यांची खेळाची चप्पल दाबली गेली माझ्या पायावर आणि माझी चेन, अंगठी आणि माझ्याकडचे पैसे सुद्धा त्यांनी एवढं मारले की डोक्याला खोस सुद्धा पडलेली माझ्या. असे हाल केलेत त्यांनी माझे. मी दुपारी लग्नाला गेले होते हो. लग्नावरनं येत होते आणि हा इथंच त्यांनी मला पकडलं आणि मला पूर्ण रुबाडलं. ती 2 घोंगडीवाली माणसं कुठून तरी धावत आली. माझ्या गळ्यातलं, माझ्या कानातलं सगळं हिसकावून नेलं हो त्यांनी. आता आम्ही गरीब माणसं, कोणाकडे दाद मागायची? तुम्हीच काहीतरी करावं. बघा काय चाललंय काही सुद्धा कळत नाही आम्हाला. दिवसा ढवळ्या हे असं लोकांना लुटतात. आता आम्ही करायचं तरी काय हो? तुम्हीच सांगा ना. मी माझ्या मुलीला घेऊन क्लासवरून घरी चालले होते. तेवढ्या दाढ वाटेनं 2 घोंगडीवाले आले. एकानं माझ्या मुलीला पकडलं आणि एकानं दाग दाखवून मला माझ्याकडे मंगळसूत्र मागितलं. मी मंगळसूत्र, कानातले, अंगठी सगळं दिलं. आम्ही खूप आरडाओरड करत होतो म्हणून तोंडाला कपडा बांधून, हाडाला बांधून ठेवलं. या घोंगडी यांच्या टोळीनं घुमशानं चालवले गावगाजून. त्या भागात एकट्याने फिरायचं म्हणजे मुश्किलच आहे राव. तिथे कोणाला फिरायचं असेल तर घोळक्यानेच फिरायला हवं. हा, आणि बाई माणसाचं तर अवघडच आहे एकट्याने बाहेर पडायचं म्हणजे. अहो, माझे दागिने कपाटातले सगळे चोरीला गेले हो. माझं महागातलं घड्याळ देखील चोरीला गेलं. आणि मी इथे बसले होते तांदूळ निवडत मागून, आणि कधी आले मला काहीच समजलं नाही. घोंगडी घालून आले होते आणि माझ्या तोंडावर रुमाल घातला आणि नंतर मी बेशुद्ध झाली आणि घरातलं होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेले, पळाले घेऊन. मॅडम, ही माणसं तर घरात शिरून चोऱ्या करायला लागलेत. म्हणजे एकट्या बाईने घरात असणं अजिबातच सेफ नाही. काय आज बातमी? संदेश. साक्षी, का सारखा फोन करतेस? काय रे संदेशाचा काय करतो? सारखा सारखा फोन करतेस काय? मला आठवण येते ना तुझी. तू लवकर येणार आहे घरी. तुला माहितीये ना मी एकटीच येते. मला खूप आठवण येते. तुला तर माझी आठवण येतच नसेल नाही का? अगं येते ग, पण रोज लवकर घरी कसं येणार? आणि तर उद्या सुट्टी आहे. बघ आताच मी आउटडोर काम करून पुन्हा ड्युटीवर चाललोय. ठीक आहे. बरं, किती वाजतील तुला घरी यायला? एक 9:30 वाजतील. ठीक आहे, ये लवकर, मी वाट पाहते तुझी. हो राणी सरकार, आलो. बाय बाय.
आई, बाबा, तुम्ही कधी येणार माझा संसार बघायला? बाबा, मी संदेश सोबत किती सुखी आहे हे बघायला तुम्ही याल ना? निनाद दादा. हॅलो. हॅलो. अरे निनाद दादा, अरे मी तुझीच आठवण काढत होते आणि नेमका तू कॉल केलास मला. योगायोग बघ साक्षी, मी आणि सुभाष पण आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. निनाद दादा, मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. अगं मग यायचंच ना घरी. बरं मला सांग, तू भाऊजींना घेऊन घरी कधी येतेस? ते बघू, म्हणजे येऊ केव्हा तरी. एक काम कर ना, तू ये ना इथे, सुभाषला पण घेऊन ये. हो ना, अगं भाऊजी पण हेच म्हणत होते. अरे मग ये ना. बाय द वे, तू पाठवलेला कॅरम बोर्ड संदेशला खूप आवडला. हं? आवडला ना? मग काय, दोघं जोडीनं खेळता की नाही कॅरम? कसलं काय, मला कसलं जमतंय. संदेश मात्र मस्त खेळतो. हं? मग काय, भाऊजी तुला लव गेमच देत असतील. असली काय चेष्टा करतोय निनाद दादा. बाय द वे, तुला येतं ना खेळता? म्हणजे काय, आणि भाऊजी जर का माझ्यासोबत कॅरम खेळायला बसले ना तर त्यांना टफ जाईल. हो का, मग ये ना खेळायला. अरे एक काम कर, आजच ये. तसंही संदेशला उद्या सुट्टी आहे, मग मस्त कॅरम खेळू, गप्पा मारू. तू ना जेवायलाच ये, मी मस्त तुझ्या आवडीचे पदार्थ बनवते. आज नको अगं, मला थोडं काम आहे, जरा उशीर होईल. किती उशीर होणार आहे? होऊन तरी 8:30 तरी वाजतील. अरे मग चालेल की, तसंही संदेशला 9:30 होणार आहे. तू ये आजच. ठीक आहे चालेल. मग आम्ही 9 वाजेपर्यंत येतो. आणि हा, तुझी आवडीची सोनपापडी पण घेऊन येतो. हा नक्की, लवकर ये दादा, भेटू आपण. ओके, चल बाय. बाय. मॅडम, मला ही भाजी नाही आवडत, तुम्ही उगाच खायला लावता. आपण ना आज पालकाचं सूप बनवूया, पालक आणि टमॅटो. नको ना प्लीज, छान लागतं, तू खाऊन तर बघ माझ्या हातचं सूप. मॅडम, ते घोंगडी गँगवाले आज सफाळ्यात आहेत आणि आज दुपारी सुद्धा त्यांनी एका दोघांना लुटलं अशी न्यूज आली. त्यांनीच लुटलं कशावरून? थांब ना जरा, मी पुढे वाचतोय ना, धीर धर ना. तुला ना कायम स्टेटमेंट द्यायची घाई असते ना. मग तू पटपट बोल ना. आता वाचतोय ना, त्याच्यात असं लिहिलंय की ती गँग जिथे जिथे चोरी करते तिथे तिथे लाल धागे असलेल्या बिड्यांची थोटकं सोडून जाते. लाल धाग्याच्या बिड्या? होय म्हणा का, ही लोक ना असंच करतात, चोरी करतात आणि खून म्हणून तिथे लाल धाग्याची इडी सोडतात. म्हणजे? अच्छा, म्हणजे ही घोंगडी गँगची लोक जिथे गुन्हा घडलाय त्या परिसराच्या आसपास मुद्दाम लाल धाग्याच्या विड्यांची थोटकं टाकतात. आणि हो, आम्हीच हा गुन्हा केलाय असं उघडपणे सांगून पोलिसांना डिवचताय. अरे बापरे, घोंगडीवाली माणसं, हेच ते चोर आहेत की काय? देवा, पळा. निनाद दादाच्या आवडीची कांदा भजी आणि संदेशला आवडणारं बुंदीचं रायतं.
वा, अरे देवा, गडबडीत विसरलेच. संदेशला सांगायचंच राहिलं की निनाद दादा येतोय. बोला राणी सरकार, काय चैन पडत नाही का अजिबात? अगं येतो म्हटलं ना लवकर. अरे लवकर ये, निनाद दादा येतोय आज. अरे वा, दादा येतोय का? अरे हो, आणि रात्री थांबणार आहे तो आपल्याकडे. मस्त मजा करू. वा वा वा, झकास. म्हणजे कसं आहे की कॅरम खेळायला मला पार्टनर तरी मिळेल. बाय द वे, दादाला स्वीट्स काय आवडतात? म्हणजे येताना मी घेऊन आलो असतो. हो चालेल, तू एक काम कर, साजूक तुपातली जिलेबी आणि खारी बुंदी घेऊन ये. मस्त रायता करते. अरे वा, म्हणजे लाडका भाऊ येतोय तरी पण माझी आवड लक्षात आहे तुला. हो, तो लाडका भाऊ असला तरी तूही लाडका. लाडका काय म्हणजे हे सांग ना. आता सांगायलाच हवं का? तू ये लवकर. येतो. ए पण तू सावध राहा, दारा आणि खिडक्या लावून घे. त्याचं काय की आज दुपारी आपल्या एरियामध्ये घोंगडी गँगच्या माणसांनी दोघांना लुटलंय. दाराची कडी लावलीये, खिडकी बंद केलीये. तू नको सांगूस मला. तू लवकर ये, मी तुझी वाट बघते. आणि हो, आपण बघू तू आधी येतोस की निनाद दादा. ज्याची माझ्यावर जास्त माया असेल ना तो लवकर ये. अच्छा, हो का? हो. बघूया ना आपण कोण पहिले येते ते. चल ये. चल बाय. बाय. माझा दादा लग्नानंतर पहिल्यांदा घरी येतो. निनाद दादा आला की काय? काय यार, आज सुभाष पण ना हा सगळीकडे लेट जातो, कुठेच वेळेत पोहोचत नाही. निनाद बघ आला. तर काय यार, किती उशीर. सॉरी. अरे बाईक पंक्चर झालेली. बरं ठीक आहे, सोड. चल हे बघ, साक्षीसाठी साडी घेतली आहे आणि संदेश भाऊजींसाठी शर्ट. साडी छान आहे ना? एक नंबर. साक्षीला एकदम खुलून दिसेल. बरं, आणि शर्ट मनोजच्या पसंतीचा आहे. चांगलं आहे ना? अरे एक नंबर. तुझ्या भाऊजींना ना खूप छान वाटेल. हा काय ना, दोस्ताची आवड दोस्तालाच कळणार नाही का? करेक्ट. ठीक आहे, तुम्ही निघा. मी निघतो, माझं काम झालं. कुठे काय घरी? ए तू चल आमच्या बरोबर. हा, अरे नको, मी कशाला उगाच तिथे. हे बघ, मी जसा निनादचा मित्र आहे ना तसा तू संदेशचा मित्र आहे, म्हणून म्हंटल चल. बरोबर आहे. पण मी ऐक माझं, तू चल आमच्यासोबत. आणि टेन्शन घेऊ नको, जेवण काही कमी पडणार नाही. आणि मी साक्षीला आधीच फोन करून कळवलंय. आणि साक्षी सुगरण आहे, उत्तम जेवण बनवते. अरे नाही तसं नाही, तो प्रश्न नाही. पण मी जातो, ऐका माझं. अरे चल रे तू आमच्यासोबत. तुला खरं सांगू का, हा. आज ना कॅरम जागरण आहे. म्हणजे आम्ही 3 जण आहोत आणि साक्षीला काही कॅरम खेळता येत नाही. मग आम्हाला चौथा पार्टनर नको का? मग ठीक तू आहे, म्हणजे मलाही कॅरम खेळायला आवडतं. हा, पण जर कॅरमचा फट रमणार असेल तर मी तयार आहे. चला चला चला. अरे दरवाजा का उघडा? हा रे, साक्षी भाऊजी साक्षी भाऊजी. अरे हे काय झालं? साक्षी भाऊजी. अरे सुभाष हे काय झालं? हॅलो, पोलीस स्टेशन. चला बाजूला, गर्दी कमी करा. चला इथून लोक. चला. फोन कोणी केला होता? मी केला होता. कोण आहे ते? साहेब, माझी बहीण आणि भाऊजी आहेत.
चव्हाण, कांबळे आतमध्ये बघा. सर. विकास, सर हे बघा, तीच खून परत. सगळ्या वस्तू इथे कशा पडल्यात? मीच घेऊन आलो साहेब. बिडी, लाल धागा. कांबळे, असं म्हणजे हा खून सुद्धा त्या 2 घोंगडीवाल्यांनीच केलाय. अगदी बरोबर सर. हॅलो, काय केळव्यात सुद्धा घोंगडीवाल्यांनी लूटमार केली? बर साहेब, मेसेज आलाय. वसईत पण 2 संशयास्पद घोंगडीवाले दिसले आणि गायब झाले. काय? हां. म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडतात. म्हणजे हे दोघेच नाही आहेत, 7-8 जणांची टोळी आहे जी जोडी जोडीने गुन्हे करते. पालघर, सफाळे, केळवे आणि आता वसई. वसईपर्यंत पोचलेत म्हणजे पुढे जातीलच. त्याआधीच त्यांचा बंदोबस्त करायला हवा. नक्की सर. हां, ओके सर. जाधव, ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि या दोन्ही बॉड्या पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके. आणि या सगळ्या गोष्टी ताब्यात घ्या. हां सर. कांबळे, चला. ओके सर. चला, त्यांना घेऊन चला. घोंगडी घेतलेली 2 संशयास्पद माणसं आज वसईत दिसली. या बातमीनंतर आता घोंगडी गँग मुंबईत येऊन पोहोचली अशी अफवा पसरायला वेळ लागला नाही. अफवांचं असंच असतं, एकदा का ठिणगी पेटली की वणव्यासारखी पसरत जाते. का कुणास ठाऊक, पण आज मलाही जरा अस्वस्थ वाटतंय. मी पण उगाच काही विचार करत बसते. एनिवे, मला लवकर निघायला हवं. मनाली घरात एकटी आहे. घोंगडी गँगचे उपद्व्याप वाढतच चालले, पण अद्याप पोलिसांना त्यांच्याविषयी काहीही सुगावा लागलेला नाही, कारण अद्याप त्यांचा चेहरा कोणीही पाहिलेला नाही. ते दोघं असतात व घोंगडी पांघरून चेहरा न दाखवता गुन्हा करतात एवढंच कळलंय. मुंबईतही 2 घोंगडीवाले दिसल्याची अफवा पसरली आहे. नागरिकांनी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं पोलीस खातं जरी सांगत असलं तरी कशावरून या अफवा आहेत आणि कशावरून घोंगडी गँगची माणसं मुंबईत शिरलेली नाही? अफवा असल्या नसल्या तरी तशी मी काही कोणाला घाबरत नाही, पण रात्रीची वेळ आहे आणि घरात मी एकटीच आहे. मला सावध राहायला हवं. तुम्ही सावध राहा, कारण ही माणसं तुमच्या आसपासही असू शकतात.
आता बघूया या घोंगडी गँग बद्दल जनमानसात काय प्रतिक्रिया उमटत आहे. आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्यात त्या सगळ्यांचा एक छोटासा आढावा. शांत हो, शांत हो. काय चाललंय हे? ही काही पद्धत आहे मस्करी करायची? आणि तुम्ही दोघं घरात कसे? हो काही नाही हो मॅडम, काम संपलं आणि घरी येऊन बघतो तर ती आतमध्ये होती, म्हणून बंडूला म्हटलं थोडी गंमत करूया. आणि घोंगडीवाल्याचं सोंग घेऊन मला घाबरवलं. चेहरा बघ तुझा, अगं कसली तंतरली आहे. हा शिडराव थट्टा बोलू नका. मॅडम आम्ही मनाकाची परीक्षा घेत होतो, टेस्ट. हा तुम्हाला सांगतो मॅडम, आमच्या मनाका घाबरले नाहीत बरं का. हो. काहीतरी सांगू नको. हा बस झालंय, पुन्हा अशी मस्करी नाही करायची. हा निदान माझ्या समोर तरी नाही करायची. म्हणाली एरवी स्वतःला डॅशिंग म्हणवतेस ना तू, मग आज प्रसंग आल्यावर दोन हात करायचं सोडून घाबरलीस काय? आपणच घाबरलो तर लोक काय करतील? मी नाही घाबरले मॅडम, मी ऍक्टिंग केली. नशीब बोधकारला नाहीस, दुखतंय मला इथे. ओ शिडराव, डिफेन्स म्हणतात त्याला. अगं डाग दिसतोय इथे. शिडराव मी सांगतो तुम्हाला, 14 इंजेक्शन घेऊन ठेवा. आणि काय रे बोक्या, तू नेहमी मुलाच का त्रास देतोस? मला मजा येते ना तुला त्रास देता. अगं माझा दिवस कसा वसूल होणार? असंच आहे, थांब तू. असाच मी.
अभि, तुला विसरून कामात मग्न असण्याचं मी कितीही आवडलं तरी तुला विसरू शकलेलं नाहीये मी, आणि कधी विसरूही शकणार नाही. माझ्या रोजच्या धावपळी, माझ्या कामात एक वेळ मी तुला बाजूला ठेवू शकते, पण माझ्या मनाचं काय? माझ्या मनात खोलवर कुठेतरी रुतून बसलायस तू. कशी विसरू मी तुला? पण तू मला विसर आणि सुखी हो, त्यातच तुझं सुख आहे. आणि मला तुला सुखी झालेलं पाहिजे. तुझा फोटो ड्रॉवरमध्ये ठेवून लॉक केलाय, पण तुझ्या आठवणींचं काय? त्यांचं काय करू? त्या तरी येतच राहणार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. काय करू मी? ही सुद्धा अशीच आहे रे. साक्षी, कुठे गेलीस तू आम्हाला सोडून? कुठल्या दिवसाने मारलं ग तुला? तू काय बिघडवलं होतंस त्याचं, म्हणून त्याने तुझा जीवच घेतला ग. साक्षीच्याही शांत व्हा, सावरा स्वतःला. निनाद अजून पोलीस स्टेशनलाच आहे का? नाही, पोलीस स्टेशनला नाही. दोघांच्या बॉडीज जिथे पोस्टमॉर्टमला नेल्यात ना तिथे. पोस्टमार्टम झाल्याशिवाय बॉडी ताब्यात मिळणार नाही. साक्षीची आई, खूप वाईट घडलं, पण नशीब म्हणायचं दुसरं काय? नशीबच म्हणायचं तर मग मला का नाही घेऊन गेला तो देव? आत्ताच तर बिचारीचं लग्न झालं होतं, तिच्या हाताची मेहंदी सुद्धा नसती वाढवी. एवढं तुझे जग सोडून गेली माझी पोर. आता निदान मेल्यानंतर तरी तिच्या शरीराची नका चिडमाड करू, नका करू. अभि, आई लवकर बरी होईल ना आता? लगेच? हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं. आय नो, असाच आहे. तुला लवकरच कळेल की तुझा मार्ग चुकतोय, तेव्हा तू परत येशील. अभि, असाच आहे मी. किती त्रास देतेस मला तू, बापरे. म्हणूनच जाणार आहे मी अज्ञातवासात, कारण असाच आहे मी. आधी ते वाक्य पूर्ण कर. काय बडबडत होतास तू? फुल ग्रीटिंग वगैरे काय? नाही सांगणार. असाच आहे मी.
असाच आहे मी. हॅलो आजी, तुम्ही इतक्या पहाटे फोन केलात, काय झालं? आईंची तब्येत बरी आहे ना? ती बरी आहे, खरंच बरी आहे. पहिलं तुम्हाला हे सांग, तू कशी आहेस? मी बरी आहे. अभि कसं आहे? आजी आजी प्लीज. हो नाही, माहिती आहे मला. अभि तुला माहित नसणारच, कारण अभि कसा आहे याची चौकशी तू करणार नाहीस आणि तोही सांगणार नाही. तो तसाच आहे, तुला माहित आहे ते. पण एक सांगू, मी जे विचारलं ना तुला अभि कसा आहे ते तू मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या अभिबद्दल विचारलं. सांग ना, कसा आहे तो? आजी ए, मला एक सांग, तू तुझ्या मनातल्या अभिशी बोलतेस का ग? काय काय म्हणतो तो? आणि तुझं काय ठरलंय, म्हणजे नेमकं काय ठरलंय? म्हणजे ते काय म्हणतात ते पॅचअप झालं तुमचं दोघांचं? काय ठरलंय, म्हणजे नेमकं काय ठरलंय? म्हणजे ते काय म्हणतात ते पॅचअप झालं तुमचं दोघांचं? आजी प्लीज. हो हो, मला माहिती आहे ना, तुम्ही हल्लीची मुलं, ते काय म्हणतात ना हल्लीची मुलं, ते यू वॉन्ट टू टेक युअर ओन टाइम, बरोबर ना? पण अस्मिता, मला काय वाटतं सांगू? तुला अभिबद्दल काय वाटते? तुझ्या मनात काय चाललंय हे सांगण्याची वेळ आली. काय ग, आश्चर्य वाटलं माझं बोलणं ऐकून? काय करू मी फ्रेंड आहे ना तुम्हा दोघांची, मग त्यामुळे तुमचं माइंड रीड करता येतं. आणि मी पाहिले ना तुम्हाला एकमेकांशी बोलताना भेटताना. आजी पण ते कसं शक्य आहे? वाय नॉट? का नाही? आजी हो, ते घर सोडल्यापासून आम्ही एकमेकांना भेटलोही नाहीये. आमचं साधं फोनवर सुद्धा बोलणं झालं नाहीये, त्याचा फोन सुद्धा बंद आहे. मग मी काय खोटं बोलते? मी पाहिलं तुम्हाला दोघांना. ते काय मस्त वातावरण होतं ते. हा, असं सगळीकडे ना प्रेमच प्रेम होतं. अख्खं जग प्रेमात बुडालं होतं. आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या समोर हातात हात घालून, अगं मी स्वप्नात पाहिलं तुम्हाला दोघांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांना भेटलेले. असेच दिसलात मला. आजी ते स्वप्न होतं. हो ग, माहिती आहे मला स्वप्न होतं ते. पण एक सांगू, मला पडलेलं स्वप्न पहाटे पडलं होतं आणि पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. ओके नाही? तेव्हा माझं हे स्वप्नही खरं होणार. पाहिजे तर असं समज की माझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण मी तर याला सिक्स सेन्स म्हणे. माझं ना अंतर्मन मला सांगते, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची भेट होणार. नाही आजी, ते शक्य नाहीये. ए, पैसे लावते काय? हा, लावतेस? आता ठेवते मी, ठेवते.
शिड्डराव शिड्डराव राव 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 शिड्डराव शिड्डराव राव 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 राव. काय चाललंय तुझं? शिड्डराव आज पटलं बघा. आज चक्क तुम्ही ब्रेड भाजताय. होय. मला का नाही म्हणजे आज ब्रेड करपणार नाही. करेक्ट. पण म्हणा का हाय कुठं? हा आज काय आराम करणार आहे का जी? कताई साहेबांच्या हातात नाश्ता चहा समजा हातात नेऊन द्यायचं वाटतं आज. नाही या त्याची काही गरज नाही आणि आराम नाही, कामच करतीये. तू ना तुझं काम कर बंडूजी. त्या सिद्धेश्वरला म्हस्का नको मारू. अहो म्हणा का मी सिद्धेश्वरला नाही त्या ब्रेडला बसका लावतोय. हा तेच ते मस्का लावणं सिद्धेश्वरचं काम आहे, तुझं नाही. इकडे ये जरा मला मदत कर. ए काहीतरी बडबडू नको. करपल नाही रे बाबा थांब. काय गे सकाळी सकाळी हादडायला लागतं ना तुला? हा भूक लागते की नाही? भूक कर. सिद्धेश्वर शिडराव आणि काय झालं माहितीये का? तू माणूस भूत बघितल्यासारखं एवढीच्या जुळाला घाबरला. इंच्यासारखा नाही यांना बघून भूत घाबरलं. बंडूजी आता जर जास्त म्हणाली तू नको चिडू. सगळं तू चिडतेस म्हणून आणखी चिडवतात ए तू बोल रे बिंदास. मी बघतो ना कोण काय बोलतोय. बोल. बघितलं मॅडम. हो शिडराव आपली बहीण आहे बरं का. चुकलं काय बोलायचं नाही. चुकलं. बाय द वे तुला आजच्या पेपरातली हेडलाईन माहितीये का? हा माहितीये तर सांग सांग. घुगरी गँगच्या टोळीनं मनाकाला पकडलं आणि मनाका त्यासनी चावली. ए बास झाल्या मस्करी. लगेच काय मिळते का? काल रात्री घोंगडी गँगच्या माणसांनी क्रूरतेचा कळस केलं. सफाळाच्या एका घरात घुसून साक्षी आणि संदेश या नवविवाहित जोडप्याचा खून केला. त्या दोघांच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. या दुहेरी हत्येमुळे सफाळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हत्येमागे चोरी हाच उद्देश असावा आणि ही हत्या घोंगडी गँगच्या माणसांनी केली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण घोंगडी गँगची खून म्हणजे लाल धाग्याच्या विडीचे तुकडे संदेशच्या घरात मिळाले. घोंगडी गँगबद्दल आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे विरोध करणाऱ्यांना एक तर ते बेशुद्ध करतात किंवा बांधून ठेवतात. या दोघांना ठार का मारलं असेल? कदाचित या दोघांनी जास्त विरोध केला असेल म्हणून. हो पण म्हणून काय खून करायचा? नाही. जीव घेणं इतकं सोपं वाटतं यांना? यांच्यात माणुसकी आहे की नाही? अहो मनाका या राक्षसी वृत्तीच्या माणसांकडनं तुम्ही माणुसकीची अपेक्षा करता? अहो यांचं काम असते लुटालूट करायची, माणसाचं सगळं ओरबाडून घ्यायचं. यांना ना मोकाट नाही सोडायचं. या माणसांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि साधी सुधी नाही, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पण त्यांच्याकडे असं काय मिळालं असेल